सांगलीतल्या औदुंबरमध्ये भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी पालक म्हणून पाल्यासारखं सांभाळून घ्यावं असं सांगत चंद्रकांत पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। तर निधीसाठी तुम्ही पाल्य असल्याचा मिश्किल टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय। तांत्रिक बोटिंगच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये तिन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं, आम्ही तुम्हाला निधी मागतो, त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे, जे प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाला देण्यासाठीच मागतो। आमच्या लक्ष असावं, चुका आहे जेवढं खोटं सांगायला नको। चंद्रकांत दादांचं आज सत्ता असून मी आज खासदार आहे नाही, पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळी दादांचं प्रेम सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे। शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते, आता निवडणुका जिल्हा परिषद येणार, आम्ही म्हणतो काहीतरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही 4-5 महिने राजीनामा द्यावा, तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी, जिल्हा परिषद पार पाडतो, पुन्हा या। दादा विशालराव खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही दोघे तरुण आहोत आणि लहान मुलासारखे आहोत। तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला, विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा। आता मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील, वेळ थांबू नका। विशालरावला जे म्हणायचं होतं, दादा आमच्या पाठीचे आहेत, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहे, ते निश्चितपणे सांभाळतील। पण विकास नदी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा, एवढीच आपल्याला विनंती करतो। तुम्ही कधी दुजाभाव केला नाही। राजकीय भाषण पण झाली की मी पालक आहे, ते पाल्य आहेत, त्यांनी असं म्हटलं ते लगेच त्यांनी सांभाळलं की ते केवळ निधी पुरवत आहे, नाही ते निधी पुरवत आहे। ते बघा राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही पाल्य आहोत, उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा तुमचं नावच लावून टाका।